नमस्कार, मी दिनेश आणि आपण पाहताय सीएम न्यूज. जितेंद्र आव्हाड यांनी देव रामाविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून ट्विट केल्याचा अनेकांचा अंदाज आहे. आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत आहे. त्यानिमित्त 22 जानेवारीला महाराष्ट्रात एक दिवसासाठी दारू आणि मांस बंदी करा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करू अशी माहिती हायकोर्टात सुनावणी दरम्यान सरकारने दिली. याआधी सरकारने हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करू असे सांगितले होते. इराणमध्ये बुधवारी 2 स्फोट झाले. या स्फोटामध्ये आतापर्यंत 100हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी आहेत. देव श्रीराम यांच्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. राम हे शाकाहारी नव्हते, ते मांसाहारी होते. 14 वर्ष वनवासात राहणारे राम शाकाहारी कसे असतील? एवढ्या वर्षात जंगलात राहून कोण शाकाहारी राहतं का? असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाच्या शिर्डीतील मेळाव्यादरम्यान केले. जितेंद्र आव्हाड यांनी देव श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक झालाय. अजित पवार गटाने ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राम मंदिर निमंत्रणाबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी मी राम मंदिरात जाणार आहे. त्यासाठी मला कोणाच्या आमंत्रणाची गरज नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी याची पुष्टी केली. MTHL ब्रिज हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. याशिवाय ओपन रोड टोलिंग ORT प्रणालीच्या सुविधेने सुसज्ज असलेला हा देशातील पहिला पूल आहे. नवी मुंबईत 5 जानेवारी 2024 ते 6 जानेवारी 2024 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजा नोड्ससह हेटवणे पाणी पुरवठा लाईनवरील गावांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. साऊथ आफ्रिका टीमने पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळेस 3 विकेट गमावून 62 रन बनवलेत. साऊथ आफ्रिका टीम अजूनही टीम इंडियाच्या 36 रन पाठी आहे आणि त्यांचे 7 विकेट बाकी आहेत. या बुलेटिन मध्ये इतकंच, परंतु आणखी अपडेटसाठी पाहत राहा सीएम न्यूज.